ओम साईराम, राधे राधे, जय जय रामकृष्ण हरी. वेलकम टू माय छोटंसं ब्लॉग. हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. माझ्या चेहऱ्यावर ग्लो आलेला आहे थोडंफार, आणि तसं मी फिल्टर यूज केला आहे. कारण मी आले गावाकडे, तर मला थोडे डार्क सर्कल जास्त आलेलं आहे ना. गावाकडे होतं, गावाकडे ऊन खूप असते ना, आणि आमचं घर आहे ना ते पूर्ण उन्हाच्या आजूबाजूला आहे त्याच्यामुळे. आणि माझे हे बेबी हेअर पण आलेले आहेत, हे बघा. म्हणजे माझं खूप मोठं टकलं दिसायचं ना, हे खूप मोठं कपाट दिसायचं, ते आता दिसत नाही. तर कशामुळे माहिती आहे का, मी खूप छान छान रेमेडी यूज करत आहे. चेहऱ्याला पण मास्क लावत आहे, म्हणजे दही, मुलतानी मिट्टी असं नॅचरल प्रोडक्ट यूज करायचे, हा ना. तर असं ग्लो पण येतो, आणि केसांची लेंथ पण भरपूर झाली बघा, हा ना. किती छान झालीत ना केस बघा. हे काही कॅरेटीन काहीच केलेलं नाही, कारण गावाकडे असली काहीच सुविधा नाही. पण केस खूप छान झालेले आहेत एकदम, हे बघा, हा ना. एक मिनिट तर केसांची काळजी कशी घ्यायची, केसांची ग्रोथ कशी करायची, आहे ना. केस खूप गळत असले की त्यांना स्टॉप कसं करायचं, काय लावायला पाहिजे, काय नको. तर ह्या पण छोट्या छोट्या रेमेडी सांगणार आहे. माणूस असं मोटिवेट होतो माहिती आहे का, असं हे करताना. म्हणजे काही गोष्टी सपोज सिम्पलचा मुलतानी मिट्टी जरी थोबड्याला लावलं ना, खोबड्याला, तरी माणसाला खूप चांगली फिलिंग येते. ब्रेन पण खूप छान काम करतो. कसं दिसणं पण खूप मॅटर करतं ना, म्हणून त्याच्यामध्ये. नाही बघा, माझे केसांची लाईन, म्हणजे मी घरी आले ना तर माझे केस लॉंगच होते तसे, पण कमी होते. पण मी घरी आल्यानंतर आता 3 महिने झाले फक्त सेल्फ केअर, रुटीन, एक्सरसाइज, मेडिटेशन, म्हणजे पूर्ण फोकस स्वतःवर करत आहे. तर खूप चांगल्या गोष्टी होत आहेत. आता त्याचा रिझल्ट पण भेटेल ना. तर मला हे जाणवले की माझी केसांची इतकी लेंथ वाढलेली आहे. तर माझा हा व्हिडिओ मुलींसाठी पण आहे, मुलांसाठी पण आहे. कारण मुलांना आई असते, तुम्ही आईला शेअर करू शकता, बहिणीला शेअर करू शकता, काकूला शेअर करू शकता, आहे ना. आणि फक्त मी रेमेडी शेअर करत नाही, तर ॲक्च्युली माझं साईगीत मोटिवेशनल म्हणून चॅनल आहे हा. मी चॅनलचं नाव नेहमी चेंज करत असते, माझ्या मनाला वाटेल तसं. हे खूप चुकीचं आहे. पण आता नाही करणार याच्यानंतर. तर माझं साईगीत मोटिवेशनलच राहणार आहे. आणि वाटेल तर मी स्टडी ब्लॉगसाठी न्यू चॅनल, टीचिंगसाठी, कारण माझं BEd आणि MBA हे दोन्ही मी आता सोबत चाललं आहे माझं. तर टीचिंगसाठी मी खूप छान असं मॅथ, रिजनिंग, सायन्स म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, आहे ना, मी तिकडून शिकेल आणि तुम्हाला शेअर करेल. आणि खूप छान छान टिप्स, आणि म्हणजे सेल्फ केअर पण आणि ब्रेन केअर पण. तर कसा वाटला माझा छोटासा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा. आणि थोडा आवाजामध्ये, कारण गरमी खूप आहे, ऊन खूप जास्त आहे, तर AC नसल्यामुळे मी कूलर लावलेला, तर आवाज थोडा ॲडजस्ट करा. तर काळजी घ्या. धन्यवाद. बाय. ओम साईराम.